नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे नवोदयचा सिलेबस मधला पहिला चॅप्टर गणिताचा. तो कोणता आहे? संख्या आणि संख्या पद्धती. त्यामधला स्वाध्याय 1.1. स्वाध्याय 1.1 मधला पहिला क्वेश्चन, 7,53,357 ही संख्या पुढीलपैकी कोणती? आपल्याला हा पहिला क्वेश्चन. त्याच्यासाठी 4 ऑप्शन दिलेले. 4 ऑप्शन वगैरे मी लिहिलेले नाही. काय ऑप्शन आहे? 753 आणि 357. सेकंड ऑप्शन आहे 753,000 आणि 357. सी ऑप्शन 753,000 आणि 357. आणि ऑप्शन डी 753 आणि 357. आता आपण ऑप्शन नुसार आपण काढण्याचा प्रयत्न करू. काय आता ऑप्शन फर्स्ट काय आहे? आपला ऑप्शन फर्स्ट आहे 753. काय 753 आणि 357. सेकंड ऑप्शन आहे 753,000. आता पहिलं ऑप्शन काय आलं? 753. आता हे 753 आहे का? 700 आणि 53 आहे का? आता आपण आपल्या भाषेत वाचताना आपण कसं वाचणार? 7,53,357. पण असं पण येऊ शकतं, ते 753 असं येईल कधी नाही, कारण 753 पण आलं असतं तर त्याच्या पुढे काय आलं असतं? 753,300. त्याचं काही विषय नाही राहिला, पुढचं काही वाचण्याची गरज नाही. सेकंड ऑप्शन आहे 753,000. काय 753,000, पण त्याच्या पुढे दिलेलं आहे 3,000. काय दिलेलं आहे? 357. पुढे 357 नाही का? नाही. काय 357. आता सी ऑप्शन आहे. सी ऑप्शन काय? 753,000. काय 753,000 आणि 357. काय सी ऑप्शन? 753,000 आणि 357. काय 357. काय 753,000 आणि 357 हेच आहे का? 753,000. काय 753,000 आणि 357 असं येऊ शकतं. तर ऑप्शन सी काय येणार आहे आपलं? राईट. ऑप्शन डी काय आहे? 753,000. काय आलं? 7 इथं समजून जायचं. पहिलं 7 आलं. काय आलं? 753,000. 753,000 येऊ शकतं का? नाही. हे ऑप्शन इथंच कटलं, हे पण कटलं आणि हे पण कटलं. मग आपला ऑप्शन काय आलं? ऑप्शन सी 753,000. सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे? 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. आपल्याला काय करायचं? हे जे आलेले 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक वापरून काय करायचं? आपल्याला याच्यापासून काय बनवायची? सर्वात मोठी संख्या बनवायची. काय करायचं? सर्वात मोठी संख्या बनवायची. मग आता याच्यात आपल्याला सर्वात मोठी संख्या बनवायची म्हणजे आपल्याला दिलेले 4 ऑप्शन. काय दिलेले? ए ऑप्शन काय? 98,461. बी ऑप्शन 98,641. सी ऑप्शन 98,614 आणि डी ऑप्शन 98,416. आता एक काम करायचं, आपल्याला जर सर्वात मोठी संख्या विचारली, काय विचारलं क्वेश्चन मध्ये? त्यापासून बनलेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. तर सर्वात मोठी संख्या जर विचारली तर अंक लिहिताना काय करायचं? उतरत्या क्रमाने लिहायची. काय करायचं? अंक लिहिताना उतरत्या क्रमाने लिहायचे. जसं की आता 9 काय उतरत्या क्रमाने लिहायचे म्हणल्यावरती सगळ्यात मोठी संख्या काय करावं? पहिली घ्यावं लागेल. तर मग सगळ्यात मोठी 1, 4, 6, 8 मध्ये सगळ्यात मोठी 9 मध्ये कोणती मोठी आहे? 9. तर मग काय घेणार? 9. 9 नंतर छोटी संख्या कोणती आहे? 8. मग काय घेणार? 8. त्याच्या 8 पेक्षा छोटी संख्या कोणती आहे? 6. मग काय घेणार? 6. 6 पेक्षा छोटी संख्या कोणती? 4. आणि 4 पेक्षा सगळ्यात छोटी संख्या कोणती? 1. आता हे झालं उतरत्या क्रमाने. आता सर्वात मोठी संख्या विचारली म्हणल्यावरती आपण काय घेणार आहे? उतरत्या क्रमाने. आणि उतरत्या क्रमाने घेतल्यावरती जे अंक आले ही काय आपली सर्वात मोठी संख्या.
मग सर्वात मोठी संख्या काय 98,641 हे ऑप्शन मध्ये आहे का बघा बरं. ऑप्शन बी 98,641 हे आपलं काय ऑप्शन बी. ऑप्शन बी काय आपलं राईट आहे. तर घ्या लिहून बाळांनो, आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. आता आपण बघतोय क्वेश्चन नंबर 3. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. काय बघतोय, संख्या आणि संख्या पद्धती, त्याच्यातला क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती. आता दोन शब्द असे एक आपल्याला, किमान आणि कमाल. किमान आणि कमाल. किमान म्हणजे काय बरं बाळांनो, किमान म्हणजे काय, लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या, शॉर्टकट सांगतो मी बाळांनो, जे समजेल असं. लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या. लहानात लहान, लहानात लहानच घ्या फक्त. किमान म्हणजे काय, लहानात लहान. आणि कमाल, कमाल म्हणजे काय, मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यातली मोठी संख्या. मग आपल्याला काय विचारलं, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती. मग आता आपल्याला काय विचारलं, किमान 6 अंकी संख्या. आता किमान म्हणजे काय, लहानात लहान 6 अंकी संख्या. मग लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे, लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे, तर 1,00,000. कोणती, 1,00,000. किती झाले, 1 2 3 4 5 आणि 6. लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे, 1,00,000. जसं की ह्या शून्य जागेवर आपण 1 पण घेतला तर ही काय होतीये, मोठी संख्या होतीये. तर मग काय करणार आपण, किमान लहानात लहान संख्या म्हटल्यावरती किती, 1,00,000. किती आहे, 1,00,000. आणि विचारलं काय त्याच्या पुढे, कमाल 4 अंकी संख्या. काय विचारलं, कमाल 4 अंकी संख्या. कमाल म्हणजे काय, मोठ्यातली मोठी संख्या. तर मोठ्यातली मोठी संख्या कोणती येणार आहे, 4 अंकी, 9,999. मोठ्यातली मोठी संख्या कोणती येणार आहे, 9,999. ही काय आहे, मोठ्यातली मोठी संख्या. यामधील फरक विचारला. फरक म्हणजे यांची करायची वजाबाकी. मग आता यांची करा बरं वजाबाकी. वजाबाकी केला, आता वरती 0 खाली 9 आहे, 0 मधून 9 जाणार का नाही, इकडून 1 घेतला आपण, इथे किती झाले, 10. मग किती आले, आपण 10 मधून 9 गेला, उरला किती, 1. आता इथं 10 होते पण एक तिकडे नेला, त्याच्यामुळे काय होणार, वरती 9. 9 मधून 9 गेले 0, इथं पण उरले 9. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, आणि इथं उरले 9. 9च्या खाली काही नाही, 0 आहे, जसंच तसं 9 आला खाली, आणि इथं काही विषय नाही. हा आपण एक तिकडे घेतला होता. आता किती झाले, 90,001. आता इथं ऑप्शन मध्ये आहे का बघा बरं कुठतरी, 90,001. ऑप्शन नंबर सी काय आहे, बरोबर. ओके विद्यार्थ्यांनो, कमाल आणि किमान हे लक्षात ठेवा, असे क्वेश्चन येतात पेपरसाठी. हा क्वेश्चन आलेला आहे 2021 ला, नवोदयसाठी 2021 ला. घ्या लिहून बाळांनो. आता आपण बघणार आहे 5वा क्वेश्चन, 5,555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. काय विचारलं आपल्याला क्वेश्चन मध्ये, तर 5,555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. मग आपल्याला काय दिलेलं आहे, 5,000. आपण लिहित जाऊ, काय दिलं, 5,000. काय करणार, 5,000.
झाले का, अधिक 555 काय दिलं प्लस 500 प्लस काय विचारलं 555 काय विचारलं 55. आता यांची करा बेरीज काय आलं 5 अशी 5 5 अशी 5 5 जसाच तसा आणि 5 जसाच तसा हे काय झालं 5555 5555. आता पहिले काय घेतलं आपण 5000 नंतर काय घेतलं 500 म्हणून विचारलं 555 विचारलं म्हणून 55 यांची केली ऍडिशन. मग आता हे काय आलं 5555. ऑप्शन नंबर डी इज राईट. गेलो बाळांनो. आता हा 6 नंबरचा क्वेश्चन. याच्यात काय विचारलं कमाल ते किमान ह्या अशा क्रमांकामध्ये संख्याचा कोणता गट आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं कमाल म्हणजे काय मोठ्यातली मोठी संख्या आणि किमान म्हणजे काय लहानातली लहान संख्या. यात काय करायचं आपल्याला मोठ्यातल्या मोठ्या संख्यापासून लहानातली लहान संख्या काय करायची लहानकडे जायचं म्हणजे मोठ्यापासून. आता ऑप्शन ए मध्ये काय 81,427 बरोबर 16,378 नंतर दिलेलं 82,341. म्हणजे काय झालं 81,427 आणि 82,341 मध्ये काय आली लहान संख्या आली. ऑप्शन ए काय आला कट झाला. आता बघूया ऑप्शन बी 16,378 आणि 63,178. आता आपल्याला काय करायचं आहे मोठ्याकडून काय करायचं आहे लहान्याकडे जायचं आहे. तर तिथं काय आलं लहान्याकडून मोठ्याकडे चाललं म्हणजे तिथं ऑप्शन बी कट. ऑप्शन सी बघा ऑप्शन सी काय 81,427 नंतर काय 82,341. ऑप्शन सी पण काय झाला तिथंच कट झाला. काय केलं त्यांनी लहान पहिली काय घेतली लहान संख्या नंतर काय घेतली मोठी संख्या. आपल्याला काय करायचं आहे मोठ्याकडून लहान संख्येकडे जायचं आहे. आता बघा ऑप्शन नंबर डी 82,341 नंतर आलं 81,427 नंतर आलं 63,178 आणि सगळ्यात शेवट आलं 13,378. मग ऑप्शन डी काय आहे मोठ्याकडून लहान्याकडे चाललं म्हणजे त्यानं विचारलं का आपल्याला क्वेश्चनमध्ये कमाल ते किमान म्हणजे काय मोठ्याकडून लहान जाणाऱ्या संख्या. मग आता काय इथं ऑप्शन नंबर डी बरोबर आहे मोठ्याकडून लहानकडे जाणारी संख्या. काय आलं आपलं क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज काय राईट. घ्यालून बाळांनो. आता काय आपला क्वेश्चन नंबर 7 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान संख्या लहानात लहान विषम संख्या विचारलेली. काय विचारले लहानात लहान संख्या विषम संख्या विचारलेली लहानात लहान विषम संख्या. असा काय आपला क्वेश्चन. ऑप्शन दिलेले हे 10,345 10,453 सी ऑप्शन 10,543 आणि डी ऑप्शन 10,435. आता याच्या मागे आपल्याला एक क्वेश्चन येऊन गेलेला होता तिथे विचारलेली होती मोठ्यात मोठी संख्या. तर मोठ्यात मोठी संख्या विचारल्यावरती आपण काय केलं होतं त्याला लिहिलं होतं उतरत्या क्रमाने. मग त्यात निघली होती काय मोठ्यातली मोठी संख्या. जर तसंच क्वेश्चन मध्ये लहान हे तसंच क्वेश्चन आहे पण त्या टाईपने कोणती विचारली लहानात लहान संख्या. तर मग लहानात लहान संख्या विचारल्यावरती काय करणार आपण लिहिणार कोणती चढत्या क्रमाने. तर मग आता ह्या संख्येच्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहिता आलेला शून्य हा कधीच एक नंबरला न घेता शून्य कधी पण कोणत्या पण क्वेश्चन मध्ये शून्य आला तर त्याला काय करायचं 2 नंबरला टाकायचं. काय करायचं त्याला 2 नंबरला टाकायचं. मग शून्यपेक्षा मोठी संख्या कोणती एक घेतला
त्याच्यानंतर 0 घेतला. आता काय करणार आपण, चढत्या क्रमाने देणार. काय करणार, या संख्येला काय करणार, चढत्या क्रमाने. 1 0. त्याच्यानंतर कोणती संख्या मोठी आहे, 3. कोणती मोठी, 3. 3 च्या नंतर कोणती मोठी आहे, 4. 4 आणि 4 च्या नंतर मोठी संख्या कोणती आहे, 5. हे झाले चढत्या क्रमाने. आणि हेच उत्तर काय आपल्याला सगळ्यात काय लहानात लहान संख्या आहे कोणती आहे, 10,345 ऑप्शन मध्ये आहे का बघा बरं, 10,345 ऑप्शन नंबर 1. हा आपल्याला क्वेश्चन नंबर 7. 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या. आता विषम संख्या विचारली, विषमच आहे बघा बरं, शेवटती 5 ही अंक आला म्हणजे ही संख्या कोणती आहे, विषमच. विषम संख्येच्या शेव एकक स्थानी कोणता अंक येतो, 1 3 4 1 3 5 7 9 असे अंक आलेले एकक स्थानी अंक असेल तर त्याला काय म्हणतो आपण, विषम संख्या. आता ही आहे का विषम संख्या बघा बरं, आहे ना, ही काय आपली विषम संख्या, ऑप्शन नंबर ए. गेलो बाळांनो, आपल्याकडे क्लासेसचे नवोदयसाठी असलेले क्लासेसचे नोट्सचे, त्या नोट्स ज्यांना पाहिजे असेल त्यांनी 93 56 88 54 53 ह्या नंबरला हाय टाका आणि नोट्स पाहिजे असा मेसेज टाका. या नंबरवरती तुम्हाला नोट्स भेटून जातील. आणि जर नोट्स तुम्हाला जर वाटत असेल नोट्स कशा निघताय काय निघताय, त्याच्यासाठी नोट्सचा डेमोही सेंड केला जाईल. त्याच्यासाठी तुम्ही पहिले ह्या नंबरवरती मेसेज करा आणि मेसेज करून नोट्स पाहिजे असं मेसेज टाका. मी तुम्हाला त्याच्यावरती डेमो नोट्स पाठवून देतो. त्याच्यानंतर तुम्हाला आवडल्या तर त्याचा थोडासा चार्ज आहे, तो चार्ज भरा आणि तुम्हाला नोट्स मिळून जातील.